तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता जसं की तुम्ही बघू शकत असाल, मागे आपला केळीचा बाग आहे आणि या बाबतीत आपण याआधी यूट्यूबला व्हिडिओज टाकलेले होते की केळीची लागवड कशाप्रकारे करावी, केळीचं घडाचं व्यवस्थापन कशाप्रकारे करावं, केळीचं अर्थकारण कशाप्रकारे आहे. तर ते व्हिडिओज आहेत टाकलेले, तुम्ही पाहू शकतात. पण आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओद्वारे एक असा हेतू आहे की केळीमध्ये होणाऱ्या ज्या काही सामान्य चुका आहेत, त्यानंतर केळीची शेती करणाऱ्यांना त्या चुका परत परत येऊ नयेत, त्या चुकांमधून शिकावे, म्हणून आपला आजचा हा हेतू आहे. आणि ही सगळे पॉईंट्स, हे सगळे फॅक्टर मी एकत्रित केलेले आहेत बघा. आणि कुठल्या सामान्य चुका आहेत, कुठल्या महत्त्वाच्या बाबी आहेत की आपल्याला केळी संदर्भात अतिशय महत्त्वाच्या आहेत बघा. आणि आता आपण चलत जाऊ आणि इन डिटेल आपण या गोष्टींचं निराकरण करूयात. चला या जाऊ आपण आता. तर बघा, आता केळीच्या बागेमध्ये आपण आलेलो आहोत आणि ज्या शेतकऱ्यांच्या सामान्य चुका होतात त्याचा पहिला फॅक्टर म्हणजे लागवडीचं अंतर. आता हे आपलं 6.5 बाय 5 केळीचं लागवडीचं अंतर आहे. केळीचा बाग ऑलमोस्ट एक 60-70% हार्वेस्टिंग झालेला आहे आणि उर्वरित जो भाग राहिलेला आहे तो काढून आपल्याला यावर्षी केळी मोडून टाकायची. त्याच्यामुळेच आता हे पिलं एवढे लागलेले आहेत. आपण नसेल तर पिलं आपण कापत राहतो बघा. आपल्याला ही केळीची बाग काढून टाकायची आणि त्याचं कारण असं की आपल्याला एक नव्या पद्धतीने ज्या चुका झाल्यात आपल्या त्या दुरुस्त करून परत एकदा एक वर्ष थांबून आपल्याला या चुकांमधून शिकून आपल्याला नवीन केळीची एक सुधारित पद्धतीने त्यामध्ये AI जनरेटेड असेल अशा प्रकारे केळीची लागवड करायची आहे. तर फॅक्टर क्रमांक पहिला असा आहे बघा की आता हे 6.5 बाय 5 अंतर आहे. तर बरेच शेतकरी काय करतात की हाय डेन्सिटीने केळीची लागवड करतात. म्हणजे कसं की 4 बाय 5 किंवा 5 बाय 4 किंवा 4 बाय 4 ही अतिशय चुकीची पद्धत आहे बघा मित्रांनो. तर काय करायचं, आपल्याला किमान 5 आणि 5 बाय 5 इतकं अंतर सफिशियंट आहे आपल्याला, कितीही कमीत कमी म्हटलं तरी. त्याच्यामुळे आपल्याला किमान 5 बाय 5 हे आपल्याला केळीमध्ये अंतर घ्यायचं आहे. दुसरी एक चूक माझ्या अभ्यासातून अशी लक्षात आली की आता केळीला आपण बघा फक्त एका साईडनं ड्रीप केलेलं आहे बघा. 16 mm चं ड्रीप आहे. आता तुम्ही ड्रीप इरिगेशन सिस्टीममध्ये तुम्ही 16 mm वापरा, 20 mm वापरा, पण अभ्यासातून मला एक अशी गोष्ट लक्षात आली की बघा एका साईडनं ड्रीप नसू नये, केळीच्या दोन्ही साईडनं ड्रीप असणं का गरजेचं आहे. तर बघा आता एका साईडनं जर केळीचं ड्रीप आतरलं आपण तर केळीच्या एकाच साईडच्या मुळाची वाढ ही जलद होते. पांढऱ्या मुळाची वाढ असेल, त्याच्यात आफ्टर रूट्स असतील त्या फास्ट वाढतात. पण दुसऱ्या जे साईडला जे ड्रीप आपण आतरलेलं नाही त्या मुळाची वाढ एक थोडीशी आखूड प्रमाणात होते. आणि याचं परिणाम आपल्याला कुठे बघायला मिळतात, तर केळीचं जेव्हा घड परिपक्व होतो तेव्हा तो घड वाऱ्यानं वाकून किंवा एक समजा वजन आपल्याला काय म्हणतो, तर आपण त्याला कोण आले का, ठीक आहे चालू राहू दे, आपण हे वजाने झाड वाकते. तर त्याच्यामुळे हे हा फॅक्टर आहे की केळीच्या झाडाच्या दोन्ही साईडला ड्रीपचं व्यवस्थापन असणं आवश्यक आहे. आता बघा प्रॅक्टिकलमध्ये बघा, ह्या साईडनं ड्रीप आपण आतरलेलं आहे आणि याच भागानं बघा मुळाची वाढ विकसित झालेली आहे. आता पलीकडल्या साईडनं जर आपण बघितलं, या मला मी दाखवतो, तर बघा या साईडनं मुळ्या उघड्या पडल्या नाहीत आणि मुळाचं वाढ सुद्धा विकसित झालेली नाही. तर सांगण्याचं तात्पर्य एवढाच की होत काहीच नाही, फक्त झाड जेव्हा सेकंडरी अवस्थेत येतं, जेव्हा जेव्हा घड परिपक्व होतो तेव्हा वजन झाड म्हणजे काय म्हणतो, तर त्या झाडामध्ये बॅलन्स राहत नाही. जे स्ट्रेट झाड आपल्याला ठेवायचे मग पुन्हा काय बांधावं लागतं, हे असे कुठे काहीतरी समोर येतात. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही साईडनं तुम्हाला ड्रीप आतरून घ्यायचं आहे. पहिलं म्हणजे चूक म्हणजे की तुम्हाला लागवडीचं अंतर, हाय डेन्सिटी लागवड करायची नाही, होईल तितकी हवा मोकळी बागेमध्ये खेळली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे दोन्ही साईडनं ड्रीप आतरायचं आहे. तिसरा एक फॅक्टर मी अभ्यासातून, संशोधनातून म्हणा तुम्ही, असा शोधून काढला की झाडाच्या ज्या प्राथमिक अवस्थेमध्ये जे झाडाला जे मायक्रोन्यूट्रियंट्स, जे त्या झाडाचं पालन पोषण व्हायला पाहिजे
तेच त्या प्राथमिक अवस्थेतच व्हायला पाहिजे. आणि म्हणून सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्यात होईल तितक्या फवारण्या, होईल तितकं खत नियोजन, प्रॉपर झाडाची डेव्हलपमेंट, रोपांची डेव्हलपमेंट त्या 3-4 महिन्याच्या प्राथमिक अवस्थेत घ्यायला पाहिजे. तर बघा 3 फॅक्टर झालेत. चौथा फॅक्टर असा आहे की बेड आणि मल्चिंग अतिशय आवश्यक आहे. बघा तुम्ही जे काही अंतर ठेवलेलं असेल 5.5 बाय 6, 6.5 बाय 5, 5 बाय 5 तुम्हाला बेड करायचं आहे. पावसाळ्यामध्ये तुमचं पाणी अलगद खालून गेलं पाहिजे, पाणी बागेमध्ये साचलं नाही पाहिजे. बेड करायचं आहे आणि मल्चिंग आतरून त्या होल पाडून त्याच्यानंतर आपल्याला रोपं लावायचे. आता मल्चिंगचे बरेच फायदे आहेत. बघा मल्चिंग आतरल्यामुळं तुमच्या काय म्हणू शकता तुम्ही, तुमच्या गवतामुळे जे रोपांवर जे रोग येतात त्याचं प्रमाण एक जवळजवळ नाहीसं होतं. दुसरं म्हणजे तुम्हाला निंदन करायची, तणकट काढायची परत डोकंदुखी येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर अंतर, बेड आणि मल्चिंग या गोष्टीचं नियोजन करायचं आहे. एक अंतराचं योग्य व्यवस्थापन करायचं आहे आणि दोन्ही साईडनं ड्रीप इरिगेशन करायचं आहे. बघा त्याच्यानंतर बघा केळीच्या घडाचं व्यवस्थापन तुम्हाला करायचं आहे. की जसं की तुमचा जेव्हा कमळ जेव्हा तुम्ही मोडायला आलं, शांत बस रे मला बोलू दे. तर बघा जेव्हा तुम्ही कमळ मोडतात केळीचं त्यावेळेस तुम्हाला केळीच्या घडाचं व्यवस्थापन करायचं आहे. ते खाली तुम्हाला एक अंगठा ठेवायचा. चला मी तुम्हाला दाखवतो इथं. आता बघा ही स्वच्छता, खाली येणारे बारीक बारीक केळी ठेवायचे. आता ह्या घडाला आपल्याला अंगठा राहिलेला नाही, आपली बरीच केळी हार्वेस्टिंग झालेली आहे. तुम्हाला खाली असा एक अंगठा ठेवायचा आहे आणि हे पूर्ण स्वच्छ खालचं तुम्हाला एक काय म्हणू शकतो तर तुम्ही घड फवारून हे सगळं कचरा, हे सगळं मॉइश्चर, बुरशी वगैरे तुम्हाला काढून टाकायची. तुम्हाला त्या बाबतीत मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही ते देखील व्हिडिओ पाहू शकतात. बघा त्याच्यानंतर बघा बागेमध्ये स्वच्छता आणि एक बाकी काही कचरा असेल ते काढून टाकायचं आहे. त्यामुळे ओल्यामुळे मच्छर असतील ते मच्छर घडावर बसतील आणि परिणामी याला डाग पडतात. तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. बघा आता हे आपल्याला केळी मोडायची असल्या कारणाने ही पिलं एवढले झालेत. पण जर तुम्ही केळी लावत असाल तर ही केळीची पिलं सारखेच कापत राहावं लागतात. आणि बघा केळी तुम्हाला जर राखायची तर काय करायचं बघा की कुठला आपल्याला एवढे आता इतके पिलं उठलेत याच्यात कुठलं पिल ठेवायचं. तर बघा सगळ्यात लांबचं जो पिल उठलाय, जो क्वालिटीचा पिल आहे ते नाही, त्या झाडापासून सगळ्यात जो लांबचा, जे तुम्ही काय सिस्टर म्हणतात काय असेल तर, पण फक्त सांगण्याचा तात्पर्य एवढाच की जे सगळ्यात लांबचा पिल आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे. त्यामुळे कोण आलंय का नाही ते हां समजा इकडे या सांगतो. बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा पिल ते ठेवायचा, राखायचा किंवा हा पिल राखायचा जर केळी राखायची असेल तर. म्हणजे आता हा पिल मोठा हा काऊन नाही, कारण बघा रक्त जसं माणसामध्ये चेंज झालेलं पाहिजे, जसं रिप्रोडक्शनसाठी पुढच्या जनरेशनसाठी, त्याचप्रमाणे याचा सुद्धा केळीच्या झाडामध्ये सुद्धा हे DNA चेंज झाला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला जवळची सोडून थोडंसं लांबचे आपल्याला काय म्हणू शकतो आपल्याला हे पिलं राखायचे. आणि सगळ्यात नंतरचा एक क्वालिटी फॅक्टर म्हणजे तुम्ही रोपांची निवड करताना अजिबात चुकू नका. तुम्ही क्वालिटी रोपांची लागवड करा, त्याच्या क्वालिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आणि आता ही जी G9 आपली व्हरायटीची जी केळी आहे ह्याच्या पलीकडे अजून एक सुधारित व्हरायटी आहे G9 कॅलस बायोटेक. तर मला वाटतं आपण त्या व्हरायटीची लागवड करावी. अजूनही 2 वर्षांनी बाजारामध्ये अजून नवीन व्हरायटी येतात, त्या व्हरायटीचा एक अवलंब करावा आणि शक्यतो AI जनरेटेड केळीची फार्मिंग करावी. आता मी उसाला सुद्धा AI जनरेटेड प्रोग्रामिंग जे आहे, गुलाब शेतीसाठी असेल, पेरू शेतीसाठी असेल, जवळपास मी 80% आपलं जे शेत आहे ते AIच्या खाली आणण्याचा प्रयत्न करणार आहे. फेन्सिंग करणार आहे शेतीला आणि प्रॉपर CCTV मॅनेजमेंट करणार आहे. तर या गोष्टीचा तुम्ही विचार करायला हवा. केळीचे तुम्ही शेतकरी असाल, केळीची बाग करणार असाल, तर एक एक्झिस्टिंग शेतकरी असाल किंवा नवे शेतकरी असाल तर या गोष्टीचा, या सामान्य चुका ज्या केळीमध्ये होतात त्या चुका कशा प्रकारे टाळता येतील या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण
नवीन विषयासोबत भेटूया, नवीन चर्चासत्र करूया, नवीन गोष्टीवर गप्पा मारूयात. धन्यवाद.